वेलकम स्टुडंट्स. आज आपण प्रोजेक्शन ऑफ प्लेनचा नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहोत. पहिल्यांदा प्रॉब्लेमचा स्टेटमेंट बघूया, गिव्हन डाटा, आणि नंतर सोल्युशनला सुरुवात करूया. अ सर्क्युलर प्लेट ऑफ डायमीटर 50 mm म्हणजे सर्क्युलर प्लेनचा प्रॉब्लेम आहे ज्याचं डायमीटर 50 mm. हे तर पहिल्यांदा आयडेंटिफाय झालं. अ सर्क्युलर प्लेट ऑफ डायमीटर 50 mm इज रेस्टिंग इन HP ऑन ए पॉईंट ऑफ इट्स सर्कम्फरन्स. म्हणजे हा जो सर्कम्फरन्स आहे पूर्ण सर्कलचा, त्याच्या कोणत्या तरी एका पॉईंटवर एच पीवर तो असा रेस्ट झाला बघा. फक्त एक पॉईंट कॉन्टॅक्ट आहे. असा असेल, असा असेल, असा असेल. रेस्टिंग ऑन अ पॉईंट ऑफ इट्स सर्कम्फरन्स अँड इन्क्लाइंड ॲट 55 डिग्रीज विथ एच पी. एच पी सोबत इन्क्लिनेशन दिलेलं आहे. सरफेस ऑफ द सर्क्युलर प्लेट इज इन्क्लाइंड ॲट 55 डिग्रीज विथ एच पी. हे गिव्हन डाटा आहे आपला. द सरफेस ऑफ द प्लेट इज परपेंडिक्युलर टू व्ही पी. ड्रॉ इट्स प्रोजेक्शन्स. आणि पुढे सांगितलेलं आहे मेजर लेंथ ऑफ मायनर अँड मेजर ॲक्सिस ऑफ द फायनल टॉप. तर आता आपल्याला काय दिसतंय तर या ठिकाणी इन्क्लिनेशन गिव्हन विथ एच पी. आपला नियम काय सांगतो, जेव्हा केव्हा एच पीला या रेफरन्स प्लेनला दिलेला प्लेन हा इन्क्लाइंड असेल तर इनिशियल पोझिशनमध्ये त्याला पॅरलल धरून इनिशियल पोझिशन ड्रॉ करणे. तर माझं काय होईल या ठिकाणी, एच पीला इन्क्लिनेशन असल्यामुळे ही जी माझी एक्स वाय लाईन आहे, या एक्स वाय लाईनच्या खाली मला सर्क्युलर प्लेट दिसायला लागेल. मग ती सर्क्युलर प्लेट मला कुठं ड्रॉ करायची, आता बिलो द एक्स वाय लाईन. काय ड्रॉ करायचं आहे मला, सर्कल ड्रॉ करायचं. आता किती डायमीटर दिलेलं आहे, 50 mm. मग मी काय करणार या ठिकाणी 25 mm मेजर करून घेणार. बघा, याला मी अलाईन करतो या ठिकाणी आणि 25 mm इथं माझं डिस्टन्स घेतो, रेडियस. आता 25 mm रेडियस आपण घेतल्याच्या नंतर 50 mm डायमीटर मिळेल. तो सर्कल इथे पूर्ण करायचा आहे. सर्कल पूर्ण करूया. किती डायमीटर याचं आलं, डायमीटर इज 50 mm. बघा हा दिलेला आहे या ठिकाणी. हा पॉईंट व्यवस्थित डार्क करायचा आहे आपल्याला. जेव्हा केव्हा आपल्याला सर्कलचा प्रॉब्लेम ड्रॉ करायचा असतो तेव्हा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ॲक्सिस या सेंटर लाईन्स अल्टरनेट डॅश डॉट 3 ते 4 mm आउटलाईनच्या बाहेर काढायच्या आहे. त्यासुद्धा व्यवस्थित डार्क करायचे आहे. ते आपण पहिल्यांदा ड्रॉ करून घेऊ. बघा इथे सुद्धा. आता याच्या पुढे केव्हाही सर्कलचा प्रॉब्लेम असेल तर पहिल्यांदा त्याला डिवायडिंग इंटू इक्वल नंबर ऑफ पार्ट्स. 8 पार्टमध्ये डिवाईड करता येईल, 12 पार्टमध्ये डिवाईड करता येईल, 24 पार्टमध्ये सुद्धा डिवाईड करता. आपण 12 पार्टमध्ये करू सरासरी. तर डिवायडिंग द सर्कल, बघा सेंटरसोबत अलाईन करायचा, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन. आता जर मला 12 पार्टमध्ये डिवाईड करायचा, हा 360 डिग्री जो अँगल आहे तो मला 12 पार्टमध्ये डिवाईड करायचा. तर एकाची डिव्हिजन किती असेल, 30 डिग्रीज. मग मी काय करणार, 0 पासून 30वर हा पहिला पॉईंट लोकेट करतो, दुसरा 60वर लोकेट करतो, तिसरा माझा 90वर आहे, नंतर मी 120वर जाईल किंवा इकडून 30 आणि 60 घेईल. तर मग इथे 150 किंवा 30 या सगळ्यासोबत मला काय करायचं आहे, जॉईन करायचं. आता मी कसं जॉईन करतो बघा, हा सेंटर पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे, या पहिल्या डिव्हिजनसोबत जॉईन करायचं आहे. इथे एक जस्ट फक्त याला व्हेरी फेंट इथे घ्यायचं, याला एक्सटेंड करायचं, कारण हा क्वाड्रंट आणि हा क्वाड्रंट दोन्ही पण माझे काय होतील, डिवाईड होऊन जातील. इथे जायचं, मी घेतलं होतं नंतर 30च्या नंतर 60, इथून आपल्याला ड्रॉ करायचं आहे, इकडे एक्सटेंड करायचं. त्याच्यानंतर पुन्हा इथे आपल्याला जायचं आहे. आता व्हर्टिकलपासून 30 डिग्रीज माझा आलेला पॉईंट हा जुळवायचा, याला इकडे पण एक्सटेंड करायचं आहे. शेवटचा पॉईंट आहे इथं, याला यातून ड्रॉ करायचं, इथून सुरुवात करूया, इकडे करूया. अशा रीतीनं दिलेला सर्कल हा आपण डिवाईड केलेला आहे आणि एका डिव्हिजनची व्हॅल्यू आहे 30 डिग्री. हा झाला माझा टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू विथ फाय किती दिलेला आहे माझा, फाय. तो मी कसा मार्क करणार बघा, हा मला इथे डायमीटर दिलेला आहे फाय, आणि तो आपला फाय किती या केसमध्ये, फाय इज इक्वल्स टू 50 mm. तो डायमीटर आपण घेऊन टाकूया तिथे. जेव्हा केव्हा सर्क्युलर असेल तर फाय म्हणजे डायमीटर असं डेसिग्नेट करायचं. 550 सर्कल, त्याला मी डिव्हाइड केलेलं आहे. नेमिंग करून घेऊया, इथून करूयात क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अँड 12. 12 पार्टमध्ये मी डिवाईड केला. हा काय झाला माझा टॉप व्ह्यू. हा टॉप व्ह्यू सर्क्युलर प्लेटचा इथे का सुरुवात केला, कारण इट इज गिव्हन दॅट द सर्क्युलर प्लेट इज इन्क्लाइंड टू एच पी. ही फायनल पोझिशनमध्ये,
55 डिग्रीजला. तर मी इनिशियली काय केलं, एच पीला पॅरल धरलं, मला ट्रू शेप सर्कल दिसला डायमीटर 50चा. आता बघा, ह्या प्रत्येकातून जाणारं माझं प्रोजेक्शनच टाकायचं आहे. समजा या 7मधून जाणारं माझं प्रोजेक्शन आहे, ते वरती जाईल, इथं मेट होईल. आता 6 आणि 8 यांच्यातून सारखंच प्रोजेक्शन जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे 5 आणि 9, त्याच्यानंतर 4 आणि 10 म्हणजे माझी सेंटर लाईन गेली. त्याच्यानंतर 3 आणि 11 हे दोन्ही प्रोजेक्शन मी घेतो. 2 आणि 12 म्हणजे एकदा 2मधून टाकायचं, पुन्हा 12मधून टाकायचं, तर ओव्हरलॅपच होईल. आणि हा 1मधून सगळे प्रोजेक्शन्स मी टाकले. लेबलिंगसुद्धा खूप सोपं होईल. कसं होतं बघायचं, बघा, 1 हा 2 इकडे जातो आहे मी, 3 4 5 6 आणि शेवटचा पॉईंट 7. आता मी ज्यावेळेस पुढे जाईल तर हा आहे माझा 8, म्हणजे 6च्या वरती 8, इथे 9, इथे 10 11 आणि 12 हे सगळे पॉईंट कॉमा दिला काय नाही दिला काय आपल्याला कळतं. म्हणजे हे ते पॉईंट्स आहे बघा. 1 हा सिंगल पॉईंट, 2 आणि 12 ओव्हरलॅपिंग, 3 आणि 11 ओव्हरलॅपिंग, 4 आणि 10, 5 आणि 9, 6 आणि 8 आणि 7. एवढ्या फ्रंट व्ह्यूला मला काय करायचं आहे, डार्क करायचं आहे. त्याला आपण डार्क करून घेऊया एवढ्या ह्याच्यामध्ये. दिस इज आवर टॉप व्ह्यू, दिस इज आवर फ्रंट व्ह्यू. ही झाली माझी इनिशियल पोझिशन. इनिशियल पोझिशन काढायला काहीही अडचण नाही. फक्त एकच रूल लक्षात ठेवायचा, दिलेला जो प्लेन आहे तो कोणत्या प्रिन्सिपल प्लेनला इन्क्लाइन, एच पीला आहे खाली सुरुवात होईल, व्ही पीला आहे वरती सुरुवात होईल, आणि जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे करायचं. आता पुढे काय सांगितलेलं आहे, इट इज इन्क्लाइंड ॲट 55 डिग्रीज विथ एच पी. जेव्हा केव्हा एच पीला इन्क्लिनेशन आहे अबो एक्स वाय आपण घेणार. मग हा 1 पॉईंट मी इथे शिफ्ट करतो. हा 1 पॉईंट शिफ्ट केल्याच्यानंतर मला अँगल किती घ्यायचा आहे इथे, आता तो अँगल मला घ्यायचा आहे 55 डिग्री. बघा, हा इथं मी 55 डिग्री घेतो इथे, आणि यातून जाणारा प्रोजेक्टर फेंट असा ड्रॉ करतो. याच्यावरती मला काय करायचं आहे, हा आलेला फ्रंट व्ह्यू लोकेट करायचा आहे. बघा, पहिल्यांदा मी मेजर जे डिस्टन्स आहे ते घेऊन टाकेल, 1 आणि 7. 1 घेतला मी इथे, इथे मी 7 पॉईंट घेतला, माझा हा 7 पॉईंट आहे. बघा, याला मी इथे लेबल करतो 7. त्याच्यानंतर मी 1 आणि 4 लोकेट करून घेईल. 1 आणि 4 जिथे माझा सेंटर होता तो पॉईंट आहे माझा, याला मी 4 आणि 10 अशी नाव सगळं ट्रान्सफर करायचे. त्याच्यानंतर याच्यापासूनचं एक तर अंतर घेऊया आपण. बघा, इथून अंतर घेऊया 4 आणि 5, 4 आणि 5. त्याच्यानंतर 4 आणि 3 तेवढ्याच अंतरावर आहे, 4 आणि 3 मी तेवढ्याच अंतरावर दिले. मग याचं नाव होतं 3 आणि 11, 5 आणि 9. आता मला 6 आणि 2 हे लोकेट करायचे. 4 पासून अंतर घेतलं तरी चालेल, किंवा साईडनं अंतर घेतलं तरी चालेल. हे बघा, सेंटर पॉईंट होता माझा 4, 4 पासून मी 2 घेतो, आणि इकडे पण लोकेट करूया. इथे येईल तो सरासरी, इथे घेऊया आपण 2 आणि 12. बघा, हा माझा पॉईंट आहे, हा 3रा, हा 4था, 5वा, आणि हा 6 आणि 8. बघा, 1 2 3 4 5 6 7, जसं या सिक्वेन्सने मी इकडे गेलो, 8 9 10 11 12, पुन्हा रिव्हर्स सिक्वेन्सने आलो. आता एवढीच लाईन जी आहे माझी, ही टिल्टेड फ्रंट व्ह्यू आहे. हा झाला माझा टिल्टेड फ्रंट व्ह्यू. आणि हा जो अँगल मला दिलेला आहे तो अँगल किती आहे, थीटा इन्क्लिनेशन विथ एच पी इज इक्वल्स टू 55 डिग्रीज. एवढं लोकेट केल्यावर काही जॉब उरत नाही आपल्याला या ठिकाणी. सरळ आपण प्रोजेक्शन घेणार, 7मधून जाणारं प्रोजेक्शन, 6मधून जाणारं प्रोजेक्शन. बघा, 1 2 3 4 5 6 आणि हा 7. 7चा पॉईंट माझा इथे, 6 आणि 8 एक दुसऱ्यासोबत आहे. तर मी 7मधून जाणारा प्रोजेक्शन सरळ खाली घेतो, 7 6 and 8, 5 and 9, 4 जी सेंटर लाईन आपली आली होती त्याला थोडंसं सेंटर लाईन सारखं दाखवलं तरी चालेल, 3, त्याच्यानंतर 2 and 12, आणि त्याच्यानंतर 1. आता हे जे प्रोजेक्शन्स आलेले आहे ते जसेच तसे प्रोजेक्शन घ्यायचे. बघा कसं घ्यायचं, इकडे आता हे आपण वरच्या फ्रंट व्ह्यूमधून येणारे प्रोजेक्शन घेतले, हा फायनल फ्रंट व्ह्यू माझा. तसा टॉप व्ह्यूमधून जाणारे प्रोजेक्शन परफेक्ट होरिझॉन्टल ही रेषेच्या सोबत मॅच झाली पाहिजे असं बघायचं. मग 10मधून जाणारा हा माझा प्रोजेक्शन असेल. बघा, ही सेंटर लाईन मी जशीच तशी इकडं घेणार, त्याच्यानंतर हा 4 घेणार,
म्हणजे एवढं झालं माझं मेजर डिस्टन्स. आता मग 9 आणि 11मधून सेम प्रोजेक्टर पास होतो, तो प्रोजेक्शन पास करायचं. 12 आणि 8पासून सुद्धा सेम प्रोजेक्शन पास होईल, ते प्रोजेक्शन पास करायचं. त्याच्यानंतर 2 आणि 6मधून जे सेम प्रोजेक्शन पास होतं ते पास करायचं. त्याच्यानंतर 3 आणि 5मधून जे जाईल ते प्रोजेक्शन त्याला पास करायचं. हा इथे येईल असं. आता करस्पॉन्डिंग इंटरसेक्टिंग पॉईंट्सची नावं द्यायची. कशी द्या काही फरक पडत नाही बा. 1मधून जाणारा हा 1मधून जाणारा सेंटर आहे, 1 घेऊया. हा 7मधून जाणारा घेऊ, इथे 7मधून जाणारा घेऊ. हा माझा मॅक्सिमम येईल 7. आता याला डॅश म्हणा, 1 म्हणा, काय म्हणा. त्याच्यानंतर माझा 10मधून जाणारा आहे आणि इथे 10मधून येणारा हा सेंटरचा आहे बघा. हा एक पॉईंट माझा लोकेट होईल, हा 10. तसाच इथे बॉटमला माझा कोणता पॉईंट लोकेट होईल, 4. आता बघा दुसरं फाइंड आउट करूया. 2मधून जाणारं प्रोजेक्शन असेल, इथं 2मधून जाणारं 1मध्ये जातो मी, याला 2 म्हणूया. त्याच्यानंतर 3, पुन्हा एक लाईन मी पुढे जातो बघा, 3, 4. त्याच्यानंतर मी इकडे गेलो, ही 4ची माझी लाईन आहे. या लाईनवरती येईल माझं 5, वरती 5 जिथून सुरुवात होतं त्या 5ने मला इथे यायचं आहे. इथे 6 आहे, इकडून येणारा 6 बघा, ही त्याच्या नेक्स्ट लाईन 7 झाली. 8ने आता एक लाईनमध्ये येईल बघा, इथं 8 आहे, इकडून येणारा 8 आहे, ही 8 पॉईंट आहे. आता हा मधली लाईन आहे 9न जाणारी बघा, ही 9न जाणारी लाईन आहे, इथं 9न येणारा हा माझा 9. हा झाला माझा 10 एक्स्ट्रीम. 11 जो आहे 3मधून येणारा आणि 11मधून येणारा, इथं 11मधून येणारा हा माझा 11वा पॉईंट आहे. आणि 12वा पॉईंट जो आहे इथून जाणारा आणि 2 नंबरमधून येणारा, दिस इज माय 12th पॉईंट. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे पॉईंट जर आपण जोडायचा प्रयत्न केला तर आपल्याला काय झालं आहे, इलिप्स सारखं दिसतं बघा. साधा मी थोडं फ्री हँड जोडायचा प्रयत्न करतो. एवढा करू आपण सारखा घेऊया. ह्या 3 आणि 5मधून जाणारा सारखा येईल बघा, बघा असा येईल. त्याच्यानंतर हे जे 8 7 6 आहे आणि हे 12 1 2 आहे, जवळजवळ हे सारखे येतात. मग याला फक्त आपल्याला काय करायचं, रँडमली पुढे जोडून घ्यायचं. आता आपल्याकडे जर फ्रेंच कर्व असला आणि जर वेळ असला तर आपण याला मोर अँड मोर फेअर करू शकतो. तर थोडंसं डार्क ह्या सोल्युशनला करून घेऊ आपण. आणि ही सगळी पॉईंट्स एका सिक्वेन्सने जोडूया. तर हा मला मिळणारा जो सेक्शन आहे माझा, दॅट इज इलिप्स. इलिप्स सर्कल जसा हा डायमीटरने आपण डेसिग्नेट केला, इलिप्स हा 2 ॲक्सिसने मी डेसिग्नेट केला जातो. आता आपण मोजूया याचा मायनर ॲक्सिस हे डिस्टन्स, मेजर ॲक्सिस हे डिस्टन्स. मग आपण इथे घेऊया या ठिकाणी, याला जर मी इथे एक्सटेंड केला असं बाजूला, हा झाला माझा इथे मेजर ॲक्सिस. बघा हा मेजर ॲक्सिस. 2 ॲक्सिस लहान आणि मोठे असल्यामुळे मेजर ॲक्सिस हाच माझा होता पहिल्या केसमध्ये फाय, अँड धिस इज इक्वल्स टू 50. आता मायनर म्हणजे काय घ्यायचं आहे, 7 आणि 1 मधलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स, हे मी इथं लिहितो, इथं घेऊया. हे डिस्टन्स आलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन द एंड प्रोजेक्टर्स. हे किती येतं, जवळजवळ माझं 28 येतं. हा आहे आपला मायनर ॲक्सिस, इज इक्वल्स टू 28 mm. आता काय झालं, मेजर द लेंथ ऑफ मायनर अँड मेजर ॲक्सिस. मेजर ॲक्सिस 50 आलेला, डायमीटर इतकाच येतो, आणि मायनर ॲक्सिस इज इक्वल्स टू 28 mm. तर हे झालं माझं फायनल आणि कम्प्लीट सोल्युशन. याला व्यवस्थित फेअर करून घ्यायचं. सो दिस इज द इनिशियल पोझिशन, दिस इज द फायनल पोझिशन. आणि या फायनल पोझिशनला आपण कसं घेतलेलं इथे या ठिकाणी एच पी सोबत इन्क्लिनेशन होतं म्हणून इथं सुरुवात झाली. जर इथं मी फक्त एवढा चेंज केला की इट इज इन्क्लाइंड ॲट 55 डिग्रीज विथ द व्ही पी आणि 1 पॉईंट ऑन द सर्कम्फरन्स इज रेस्टिंग इन व्ही पी, तर हे वरती जाईल, हे खाली येईल. इन्क्लिनेशन प्लेटचं खाली येईल, इलिप्स वर जाईल, असे रिव्हर्स चेंज होतील. आता याच प्रॉब्लेमचं दुसरं जे स्टेटमेंट बनतं ते स्टेटमेंट बघूयात आपण. हा प्रॉब्लेम इथे पूर्ण झालेला आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी प्रॉब्लेमचं स्टेटमेंट बघायचं आहे. ते स्टेटमेंट आपण बघूया. प्रॉब्लेमचं बघायचं आहे आपल्याला, आणि सोल्युशन हेच कसं येईल ते बघायचं आहे. आता ते स्टेटमेंट आपण तयार करूया. या ठिकाणी रिव्हर्स स्टेटमेंट जे आपण रेक्टँगलच्या प्रॉब्लेममध्ये शिकलो होतो ते घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी इथे घेऊया आपण. आता बघा, अ सर्क्युलर प्लेट, प्रॉब्लेम 4 म्हणायला वाटल्यास, अ सर्क्युलर प्लेट ऑफ डायमीटर 50 mm, बाकीचं जसंच तसंच, इज रेस्टिंग
ऑन ए पॉइंट ऑफ इट्स सर्कम्फरन्स in HP. The plate is inclined 2 HP in such a way that top view appears as ellipse with minor diameter of 28 mm. आता बघा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. टॉप व्ह्यू कसा दिसला पाहिजे, मायनर डायमीटरचा दिसला पाहिजे. तर मी या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं सुरुवात करीन, हा माझा प्रॉब्लेम आहे. याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही घेऊ शकता व्यवस्थित. तेच सोल्युशन आपल्याला दिसतंय, त्याच्यामुळे सोल्युशन आलं तर काही हरकत नाही. या प्रॉब्लेममध्ये असं सांगितलेलं आहे, ही 50 mm ची प्लेट मला इतकी इन्क्लाइन करायची इथून की टॉप व्ह्यू माझा इलिप्स आला पाहिजे विथ धिस मायनर ॲक्सिसचं माझं अंतर कुठं आहे, हे माझं मायनर ॲक्सिस आहे 17. हे मायनर ॲक्सिस मला किती आलं पाहिजे 28. तर मला काय करावं लागेल, हे इन्क्लिनेशन 28चं फाइंड आउट करण्यासाठी पहिल्यांदा मला बघा हे प्रोजेक्शन इथं घेणार मी जसंच तसं. त्याच्यानंतर मी काय करेल, या ठिकाणी कुठेतरी एक पॉईंट जो आलेला आहे तो फिक्स करून घेईल या ठिकाणी, आणि इथून एवढं डिस्टन्स 28 करेल. म्हणजे 28 बाय मल्टिप्लाइड बाय 50 असा माझा रेक्टँगल होईल. आणि त्या रेक्टँगलमध्ये मला इलिप्स इन्स्क्राईब करायचं आहे पहिल्यांदा, आणि मग प्रोजेक्शन्सवर घ्यायचे. किंवा मी पहिल्यांदा याला फिक्स करणार 1 आणि 7ला प्रोजेक्शन्स टाकून घेणार, हे डिस्टन्स कंपासमध्ये घेणार आणि इथे ठेवून इकडे चाप कट करणार. मग त्यावेळेस मला हे इन्क्लिनेशन मिळेल, ते मेजर करायचं. हे डिव्हिजन जसे तसे इथं शिफ्ट करायचे, नंतर खाली पूर्ण इलिप्स करायचा. तर पहिल्यांदा मेजर ॲक्सिस फाइंड आउट करून घेतले ह्या स्टेटमेंटप्रमाणे, आणि नंतर वरती इन्क्लिनेशन टिल्टिंग करून घेणे, अँगल फाइंड आउट करणे, नंतर पुन्हा याला डिवाइड करून फायनल टॉप व्ह्यू ड्रॉ करणे. ओके, याचं रिव्हर्स स्टेटमेंट सोल्युशन असंच येईल. याला तुम्ही होमवर्क म्हणून ट्रीट करू शकता. बाकी हा प्रॉब्लेम स्केचबुकवरती असंच काढायचा आहे. याचा पण एक स्क्रीनशॉट आपण या ठिकाणी घेऊया. सर्क्युलर प्लेटचा, जी प्लेट आपल्याला या ठिकाणी 55 डिग्रीज विथ HP असं इन्क्लिनेशन दिलेलं आहे. क्युरीज विल बी रिझॉल्व्ड इन द डाऊट सेशन्स. थँक्यू व्हेरी मच. असाच प्रॉब्लेम आपल्याला स्केचबुकवरती ड्रॉ करायचा आहे. हा प्रॉब्लेम पूर्णपणे स्केचबुकवर ड्रॉ करायचा. थँक्यू व्हेरी मच.